आपण जर आता बघितलं तर आपल्या क्रिकेटची नावं मी वाचलेली आहेत. क्रिकेट न खेळता क्रिकेट टीम जिंकवणारे डोंगरीकरांची क्रिकेटची टीम मॅच जिंकवण्यासाठी माणिक पांडू आता ते कधीच खेळले नाहीत क्रिकेट, परंतु ते मॅच जिंकवण्यासाठी लोकांना परिचित होते. कारण का मॅच जिंकावी म्हणून माणिक पांडूकडे यायचे आपण आणि सांगायचो बाबा मॅच जिंकलीच पाहिजे, आणि मग ते वेताळाचा धावा करायचे, पूजा करायचे. आणि ही भावनिक जोड त्यांनी बरीच वर्ष आपल्या डोंगरीकर क्रिकेट क्लबसाठी सांभाळली होती. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे माणिक पांडू अगदी लहानपणापासून कष्टकरी गरीब कुटुंबातनं अगदी तो वांगतुला जाणे पाठीमागे आवाज जात नाही रे बाबा. खाडीमध्ये वांगटुलांना जात वांगटुल पकडून आणण्यापासून गाडी बांधायची आणि चिंबोऱ्याला जायचं. खाडीतला कोणताही धंदा असेल त्यांनी जो केला नाही असं तुम्ही सांगा, मध्ये तीव्र तोडणं असेल, पागाला जाणं, जालाना जाणं, गाऱ्याला जाणं, की खाऊन चिंबोरी खाऊन न्यायसाठी, आणि त्याच्यानंतर देखील ते कधीच घरी स्तब्ध बसले नाही. जे वेळेने काम करण्यासाठी बऱ्याच नातवांच्या घरी म्हणजे कुटुंबियांच्या घरी त्यांनी होडीवर काम देखील त्यांनी भरपूर वेळा केलेलं आहे, बरेच वर्ष केलेले आहेत. मांडवावर ते खपलेले आहेत आणि उतरत्या वयात देखील लोक त्यांना आठवत आहेत. कारण बाबा कुणाचं वधूवराचं काय आपल्याकडे जर लग्न असेल तर बाबा केळी लागतायत, आणि मग केळी कोण आणणार, तर माणिकला जाऊन सांगा आणि जी केळी आपल्या घरपोच मिळणार ही शाश्वती होती. आणि अशी ही कार्य त्यांनी कामं नेहमीच गल्लीसाठी केलेली आहेत. आणि म्हणून त्यांचा गौरव करण्यासाठी मी आमचे अध्यक्ष प्रशांत चिखले यांना विनंती करतोय की माणिक पांडू यांचा जीवन गौरव करावा. कार्यक्रम मंडळ आहे साडे करून मंडळामध्ये घरामध्ये पूर्णाकडे आभार मी जास्त बोलता येत नाही, मी असं लहानपणापासून मी असा पाचवीतून निघालो. त्याच्यामुळे माझ्या कामासाठी मी समुद्रात काम करत राहिलो आणि घरातून मी पूर्ण सांभाळला. जसा मला हे लग्नाचे कार्य चालू झालं तसं मला हे गौतम भांजे आणि देवदास पाटील ह्यातून त्यांचं लग्न चालू असताना मला लग्नाचं आपल्या केळीचं सांगून आले. त्या टायमापासून मी केळीची सुरुवात केली. म्हणजे तुम्ही 300 रुपये फक्त द्यायचा मी एक जोडीमध्ये. त्यापासून मी आतापर्यंत चालू ठेवलं. मी मध्ये बंद करायचं होतं, पण मी समजलो की आता मी बंद केलं तर दुसरं आणणार कोण गावात आहे का असं तो कोणच ना कोण. मला तिथं परत ट्रान्सफर बोलवलं. ट्रान्सफर बोलवलं, ट्रान्सफर तुम्हाला विचारायला लागलं आणि तुम्ही बंद केलं तर गावात तुझ्यासारखं आणणार कोणच नाही. घरपोच द्यायचं बोलणं म्हणजे कोणच देणार नाही असं. पुन्हा म्हणजे काय तुला म्हणजे सर्वच माहिती आहे, मला जाऊन सर्व तुला माहिती होतं. तुम्ही हा बंद करू नको आणि आम्हाला म्हणजे कुठे इकडे तिकडे कुठे धाव करू नको. एवढे मी माझे सांगतो. धन्यवाद. बाकी आपण मुरीशर बिचू यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपल्याला माहित आहे अगदी दामोदर बिचू हे त्यावेळेचे प्रसिद्ध नागवाड, परंतु कालानुरूप देवाणधंदे बदलले. त्यावेळेपासून अगदी तरुण वयापासून त्यांनी सोसायटीमध्ये नोकरी पत्करली. पत्नींच्या सोबतीनं आपल्या मुलांना शिकवलं, घर बांधलं. विसावा मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड या सोसायटीमध्ये त्यांनी बरेच वर्ष कार्यकारी म्हणून कार्यकारी पदावर, सल्लागार पदावर आणि निरनिराळ्या कामासाठी त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत. सोसायटीला उज्ज्वल करण्यासाठी त्याचा हातभार मोठा आहे. असं असताना देखील ते कधीच गर्वाने मंडळासोबत आले नाहीत, किंवा मंडळाची कोणतीही मॅच असो की कोणतेही कार्य असो ते सगळ्या गल्लीच्या कार्यासोबत ते राहिलेले आहेत. बरेचसे आपले नाखा मंडळाच्या टूर असतील किंवा गल्लीचे कोणते कार्यक्रम असेल तर त्यांच्या हातचं मटण खाल्लेलं लोक अजूनही आवर्जून सांगतात ते पण खूप छान बनवत आहेत म्हणून.
तर असे हे मोरेश्वर बिचू ज्यांनी आपल्या ह्या कार्यामध्ये दिल्लीसाठी जे योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे. मी सेक्रेटरी जितेंद्र पिंपळे यांना विनंती करतो की आपण त्यांना जीवन गौरव करावा. खास आपल्या विनंतीस मान देऊन आपले स्थानिक लोकप्रिय आमदार हरुण खानजी आणि मी विनंती करेन ज्यांचा आज आपण जीवन गौरव केलेला आहे असे मोरेश्वर बिचू यांना विनंती करता की 2 शब्द बोला. डोंगरीकर तरुण मंडळ कार्यक्रम मंडळ ते असतात सर्व याचे आभारी आहे. आभार आहे सावकारांची कमाल, हिरोची धमाल आणि त्यामध्ये जो अजरामर आवाज आहे जो कोळणीचा, त्या कोळणीचा आज या ठिकाणी आम्ही जीवन गौरव करणार आहोत. जयाताई चिंचय, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. या वेसावकर आणि मंडळीच्या उभरत्या काळामध्ये किंवा त्यांचा सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांनी भरभरून मदत केलेली आहे, ज्यांनी स्वतः आपल्या कुटुंबामध्ये मासे विकून, मांडवावर मासे सुकवून, वेळी प्रसंगी मासेमारी बाजारामध्ये महिलांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या आणि सोसायटीमध्ये देखील त्या निवडून गेलेल्या होत्या अशा जयाताई चिंचय यांनी ह्या मंडळासाठी जीवनामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे. आपल्या मंडळाचं नाव त्यांनी वाढविलेलं आहे म्हणून त्यांचा आज हा जीवन गौरव करण्यात येत आहे. मी विनंती करेन आमचे प्रमुख पाहुणे आमदार हरुण खान साहेबांना की त्यांचा जीवन गौरव. माझा डोंगरीकर तरुण मंडळाने सत्कार केल्याबद्दल त्याला हार्दिक शुभेच्छा. ऑपरेशन चिखली यांना विनंती करेन की आमदार साहेबांचा सत्कार करावा पुष्पगुच्छ देऊन. छत्रपती शिवाजी महाराज की. मी विनंती करेन हरुण साहेबांना की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावे. धन्यवाद. डोंगरीकर तरुण मंडळ यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या विभागात राहणाऱ्या सर्व मंडळींचा ते जाहीर सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार असा देण्यात आलेला आहे. असला एक कार्यक्रम जो इथे आयोजित करण्यात आलेला आहे, असे कार्यक्रम केल्यानंतर विभागात राहणाऱ्या लोकांना एक जागरूकता येते आणि लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी या जीवनामध्ये केलेलो आहोत. मंडळाचे सर्व इथे जे आज उपस्थित आहेत, सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, आज मी इथे आलेलो आहे. मोठ्या संख्येने इथे महिला मंडळ इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्याचबरोबर पुरुष पण आहेत. आणि मी एक वैशिष्ट्य ह्या वर्सावा गावात बघितलेलं आहे की कोणताही कार्यक्रम असेल ना, तिथे महिला मंडळ आता म्हणजे धडाका असतो. कधी महिला मंडळ ती कमतरता कुठे दिसत नाहीये. पुरुष मंडळी भले कमी असले तरी महिला मंडळ प्रत्येक कार्यक्रमाला जोशात, उल्हासात आणि पूर्ण आपला जो वेशभूषा असते ते आम्ही वेशभूषामध्ये येतात आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. आज जो आपण इथे कार्यक्रम ठेवला आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्सोवा विधानसभेच्या वतीने
आमदार या नात्याने आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आज जो तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल डोंगरीकर तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, या विभागात राहणारे सर्व कार्यकर्ते, या विभागात राहणारे सर्व मंडळ, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ, या सगळ्यांना मी माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की असेच कार्यक्रम करत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही मला बोलवाल त्यावेळी मी तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मला आणखी 3 कार्यक्रमाला जायचं आहे. आपल्याला माहित आहे की आज शिवजयंती आहे आणि शिवसेनेची शिवजयंती ही मार्च महिन्यामध्ये आहे, होळीच्या नंतर. तर आता ही आपली आज शिवजयंती आहे, त्या दिवशी पण आपली शिवजयंती असेल. आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलात, जो मान सन्मान दिला, जो सत्कार केला, शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तो माझा मान वाढवला, त्याबद्दल मी डोंगरीकर तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी यांचा सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर 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 हर. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदे मातरम. डॉक्टर किंजल अंजी फिजिओथेरपी डॉक्टर झाले. कुमारी नीती कर्ण चिखले बायोमेडिकल इंजिनिअरिंग त्यांनी कीर्तीने केलेलं आहे. कुमार वेद जितेंद्र चिंचय यांनी इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग केलेली आहे. कुमार शरद पाटोद इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग केलेली आहे. या चौघांनाही मी विनंती करतोय की तुम्ही तात्काळ स्टेजवर यावं. डॉक्टर किंजलचे जी नीती कर्ण चिखले, वेद जितेंद्र चिंचय, द्विज पांडू. विद्यार्थी उपस्थित नसतील तर त्यांच्या पालकांना मी विनंती करेन. अध्यक्ष प्रशांत चिखले यांना विनंती करतोय की तिचा सत्कार सन्मान करावा. डॉक्टर किंजल चेतन भाटी बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच डोंगरीकर तरुण मंडळाचे मी खूप आभारी आहे की त्यांनी मला अप्रिसिएशन केले. पण या पाठीशी माझे मम्मी पप्पा आणि माझे आजू म्हणजे माझे दिलीप बाजूचा खूप मोठा हात आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि सपोर्टमुळेच मी हे शक्य करू शकले आहे. तुमचा सपोर्ट आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असाच राहू दे. थँक्यू. छान, व्हेरी गुड. यानंतर नीती कर्ण चिखले. नीती बँगलोरला आहे, हैदराबादला आहे शिक्षणासाठी. तिचे वडील कर्ण आहे. मी पंकज कोळी यांना विनंती करेन की नीतीचा सन्मान कर्णाच्या हस्ते करावा. कर्ण चिखले यांना सन्मानित करावा. चिखले बायोमेडिकल इंजिनिअरिंग बी पदवी उत्तीर्ण झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी जास्त काय बोलणार नाही. नीतीने फक्त एकच सांगितले की ते सगळं तर आहेत सर्व क्षेत्रामध्ये. आणखीन काय बोलू. बिहाफ ऑफ नीती थँक्यू सो मच डोंगरीकर तरुण मंडळ. तसेच त्यासाठी खूप खूप तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू. जितेंद्र चिंचय जे बी झालेले आहेत, केदार चिंचय यांना मी विनंती करेन की वेदचा सन्मान करावा. जितेंद्रला पण उभं राहायला मी विनंती करेन. जितेंद्र ये. जितेंद्र चिरंजीव. वेद जितेंद्र चिंचय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग BE. मी डोंगरीकर तरुण मंडळाचा आभार मानतो माझा सत्कार केल्याबद्दल.
मी माझ्या आई वडिलांचा पण आभार मानतो माझ्या शिक्षणाला सपोर्ट केल्याबद्दल. थँक्यू. यानंतर श्री शरद पांडुक यांचा सन्मान करण्यासाठी माजी अध्यक्ष महेंद्र लडगे यांना मी विनंती करतोय की त्याचा सन्मान करावा. श्री शरद पांडुक, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बी. डोंगरेकर तरुण मंडळ यांनी माझ्या शिक्षणाचा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप मनापासून आभारी आहे. माझे पेरेंट्स, माझे टीचर्स आणि माझे फ्रेंड्स ज्यांनी पण मला सपोर्ट केला मी त्यांचा पण खूप खूप आभारी आहे. थँक्यू. यांचे वडील अविनाश डोंगरीकर हे आलेले आहेत. कुमारी दिव्यांगी अविनाश डोंगरीकर मास्टर ऑफ आर्ट्स झालेले आहेत. ध्रुव अविनाश डोंगरीकर हे M.Com झालेले आहेत. या दोघांचाही सन्मान करण्यासाठी मी त्यांचे पालक अविनाश डोंगरीकर यांना मी विनंती करीन आणि माझे अध्यक्ष जयेंद्र लडगे यांना मी विनंती करतोय की अविनाशच्या शुभ हस्ते दिव्यांगी आणि ध्रुवाचा सन्मान करावा. दिव्यांगी अविनाश डोंगरीकर मास्टर ऑफ आर्ट्स, ध्रुव अविनाश डोंगरीकर M.Com त्यांचा सन्मान स्वीकारलेला आहे. त्यांचे पालक अविनाश डोंगरीकर यांनी मी अविनाशला विनंती करेन की आपण नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने तुमचं सगळ्यांचं आपलं अभिनंदन करतो. त्याच्यानंतर डोंगरीकर तरुण मंडळाने माझ्या मुलांचा सत्कार केल्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. बस एवढंच बोलून माझे 2 शब्द हॅलो. माझी मुलगी सध्या कोवेंट्रीला आहे लंडनला. ती सध्या त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स डिझाईन मॅनेजमेंट मध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मुलगा त्याने M.Com केलेलं आहे. ते दोघेही आता चांगले शिक्षण झालं, मला बरं वाटलंय. त्यांनी माझी तरी इच्छा होती अशीच की मुलांनी शिकायला पाहिजे. आपण तर तेवढं शिकलो नाहीये, मुलांची इच्छा आपण पूर्ण केली, याच्यातच मी धन्यता मानतोय. मला परत बोलायला दिल्याबद्दल मी डोंगरीकर तरुण मंडळाचा फार आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जयेंद्र लडगे यांना मी विनंती करेन की आकांक्षा चिरंजीवी जांगले M.Com झालेले आहेत, तुझा सत्कार करावा, सन्मान करावा. आकांक्षा चिरंजीवी जांगले M.Com. M.Com मास्टर केलेलं आहे. मी विनंती करेन तिला 3 शब्द बोलावे. Firstly, I would like to thank Dongrekar Tarun Mandal for giving me an honor. And secondly, I would like to thank my parents, my in-laws and my husband for always supporting me and motivating me throughout my success. So thank you all. यानंतर नाशिकी जंगले यांना मी विनंती करतोय की कुमारी आदी उपेश तांदी तिला सन्मानित करावं. BMS त्यांनी केलेलं आहे, ग्रॅज्युएट झालेले आहेत. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कुमारी आदी उपेश तांदी.
Firstly, I would like to thank Dongrikar Tarun Mandal for appreciating my efforts and encouraging me towards my success. It's truly an honor to be awarded on a place where we have actually been born and brought up. A big thanks to my pillars of strength, which happens to be my family. I will never get tired of repeating the same sentence for thousands of times that I consider myself lucky because I have gained the love and affection from 3 different couples into one same house. They are my both the kakus, and also obviously my mom and dad. A big thanks to Miss Ankita Shippe, who have always been motivating and supporting entity for me. Without her and without my family, this haven't been possible ever. So thank you so much everyone once again. Thank you. रिया या दहावीला 12वीला बक्षीस तर घेतलं, परंतु एक वैशिष्ट्य आहे, ती मोदक पण छान बनवते, चॉकलेट पण छान बनवते आणि बऱ्याचशा कलाकृती तिच्या आपण नेटवर पाहिलेल्या आहेत आणि ते ब्लॉगिंग पण करते. जिथे जिथे जाते त्या त्या ठिकाणचा परिचय ती सगळ्यांना करून देते. एक आगळा वेगळा छंद तिने जोपासलेला आहे. मी विनंती करेन उर्मिला चिंचई यांना एरजचा असन बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. थँक्यू डोंगरीकर तरुण मंडळ मला इथे सन्मानित केल्याबद्दल. अँड सर्वप्रथम मी माझी मॉम डॅड, माझी दीदी, माझी जीजू यांना थँक्यू बोलणार, बिकॉज ते हमेशा आपले सपोर्टला असतात. आणि इथे सन्मान होणार जसं राजा उस्माकरनी सांगितलं, कारण मी 10th ला पण आली, 12th ला पण आली आणि आता पण आली. सो लाईक 3दा इथे येणं माझ्या मॉम डॅडसाठी ते खूप प्राऊड मुवमेंट आहे. अँड तेच मी असं वाटते काही मी खूप मोठं काम केलं इथे येणं. अँड जसं राजा उस्माकर बोला की मी ब्लॉग करते, सो येस मी करते, तुम्ही पाहिलंच असेल. अँड आय लाईक डुईंग दॅट बिकॉज आपण ना आपलं स्टडीजच करतो. हा ठीक आहे, मुलं स्टडीजच करतात, बट आपण आपलं ना दुसरं आपण जे लव्ह करतो, जसं पॅशन असते, जसं मला तर ब्लॉगिंग करायला आवडते, तसं मुलांना ते पण करायला हवं. बस स्टडीजच्या अलावा पण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करा तुम्ही, बिकॉज आताच्या जगात हे सगळं पण इम्पॉर्टंट आहे स्टडीजच्या अलावा पण. सो मी हेच बोलेन. थँक्यू. छान, खूप छान. यानंतर भरत जंगले यांना मी विनंती करेन की ध्रुवी दर्शन लडगे हिला सन्मानित करावं. ध्रुवी दर्शन लडगे अकाउंटिंग आणि फायनान्स मध्ये BAF झालेले आहेत, पॅप केलेले आहेत. ध्रुवी दर्शन लडगे अकाउंटिंग आणि फायनान्स पदवीधर. सर्वप्रथम मनपूर्वक आभार डोंगरीकर तरुण मंडळ करूनशी गुणगौरव सरासाठी आणि माझा बाबा तुमच्या प्रयत्नासाठी व सहकार्याबद्दल मनापासून आभार. आणि माझी आई व माझे अंकल थँक्यू सो मच. त्यांचं प्रेम आणि साथ अनमोल आहे आणि मला हेच हवं असणार आहे जीवनभर. धन्यवाद. यानंतर अच्छा, मी पुढे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इथे जॉब करत आहे. थँक्यू. व्हेरी गुड. बरं झालं पगार सांगितलंच नाही. यानंतर प्रेषित दर्शन कठीण. मी कविता लडगे यांना मी विनंती करेन की प्रेषितचा सन्मान करावा. प्रेषित कलेची आवड आहे त्याला, तसं तो कोरिओग्राफी आणि डान्सर पण आहे, आपण पाहिलेलं आहे त्याला. कविता लडगे या सन्मानित करतात. प्रेषित दर्शन कठीण अकाउंटिंग आणि फायनान्स मध्ये पदवीधर. साहेब सगळ्यात पहिला थँक्यू डोंगरीकर तरुण मंडळ मला सत्कार केल्याबद्दल. आणि मी माझं सर्व क्रेडिट माझे आई बाबांना देतोय की त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. माझ्या फिजिकल कंडिशन्समध्ये पण मला मेडिकल खूप त्रास होता आधी, मला त्यात पण सपोर्ट केला. आणि माझा मोठा भाऊ पण सुद्धा
आणि सेकंडली थँक मी करतो शेनू सरांना की त्यांच्या मुले मी ग्रॅज्युएट झालो आणि आता पूर्ण डबल ग्रॅज्युएशन करणार आहे त्यांच्याच मुले. थँक्यू. धन्यवाद. मस्त आल्याबद्दल धन्यवाद. तसेच पुढचे आहेत कुमार यांना विनंती करेन. मी प्रशांत चिखले ज्यांनी मल्टीमीडिया आणि मास कम्युनिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि आज आपण म्हणतोय भारताचा चौथा स्तंभ हा पत्रकारिता आहे आणि या पत्रकारितेमध्ये त्याच फील्डमध्ये मी प्रशांत चिखले मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन मध्ये पदवीधर आहे. मला बक्षीस दिल्याबद्दल मी पहिल्या प्रथम मी माझ्या आई वडिलांना थँक्स बोलेन ज्यांनी मला शिक्षण दिलं व लहानाचं मोठं केलं. आणि दुसरं म्हणजे माझी मीना मावशी आणि गुणी मम्मा जे माझे सर्व गडबडीत मला ते मेन हेल्प करतात त्यांचं मी थँक्यू बोलेन. आणि आता पुढचा प्लॅन आहे काहीतरी कुठेतरी बाहेर निघायचा. धन्यवाद. थँक्यू. ऑल दी बेस्ट. तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण हो. अश्मिका दीपक चांदी बीकॉम झालेले आहेत गौतम माहिती यांना मी विनंती करेन की अश्मिकाचा सन्मान करावा. सन्मान स्वीकारणार आहेत दीपक चांदी तुझे वडील. कुमारी अश्मिका दीपक चांदी बीकॉम सत्कार स्वीकारतायत दीपक चांदी. थँक्यू. धन्यवाद दीपक. थँक्यू व्हेरी मच. तसेच HSC 12वी सायन्स कुमारी रिया महेंद्र पांडू 58.83%. तसेच कुमारी त्रिशा 12वी सायन्स मध्ये उत्तीर्ण झालेल्या कुमारी त्रिशा केदार डोंगरीकर कॉमर्स मध्ये आहेत. साची किरण शिमरू आणि कुमारी पूर्वी अनिल जांगले. मी विनंती करेन पांडू 59% 12वी सायन्स. मी डोंगरीकर तरुण मंडळांचे खूप आभारी आहे ज्यांनी मला सन्मानित केले. मी मम्मी पप्पांचे खूप आभारी आहे. माझे दोन्ही फॅमिली माझे आजी आजू सर्वांचे खूप आभारी आहे. थँक्यू. मी आता कम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहे राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये. थँक्यू. यानंतर केदार चिंच यांना मी विनंती करेन की त्रिशा केदार डोंगरीकर 52% मार्क्स मिळालेले सायन्स मध्ये तिचा सन्मान करावा. मी डोंगरीकर तरुण मंडळाचे खूप खूप आभारी आहे त्यांनी मला सन्मानित केल्याबद्दल. आणि येणाऱ्या दहीहंडी सोहळ्यासाठी डोंगरीकर तरुण मंडळाच्या सर्व सभासदांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी पुढे BSc करते. यानंतर प्रशांत चिखले यांना मी विनंती करेन की 12वी कॉमर्स मध्ये उत्तीर्ण झालेली साची किरण शिमरू 69% मार्क्स मिळालेले आहेत तिचा सन्मान करावा. साची किरण शिमरू 12वी कॉमर्स 69%. सगळ्यात पहिला तर थँक्यू डोंगरीकर तरुण मंडळ या सन्मानासाठी. आणि सेकंडली थँक्यू मॉम डॅड दीदी एव्हरीवन फॉर ऑलवेज सपोर्टिंग मी थ्रू आउट अँड आय लव्ह यू. थँक्यू. पुढे मी आता इंटरनॅशनल काउन्सिलिंग करते. व्हेरी गुड.
यानंतर गौतम भांची यांना मी विनंती करेन. पूर्वी अनिल जंगले ज्याने 60% 12वी कॉमर्स मध्ये मार्क्स घेतलेले आहेत. गौतम भांजी पुरस्कार देत आहेत. पूर्वी अनिल जंगले 60% 12वी कॉमर्स. तर मी सर्वप्रथम डोंगरीकर तरुण मंडळाचे आभारी आहे. तसेच मी माझे पेरेंट्स, टीचर्स, माझा भाऊ आणि सर्वांचे आभारी आहे ज्यांनी मला सपोर्ट केला आणि गाईड केल्याबद्दल. थँक्यू. तर पुढे आता मी बॅक करते. थँक्यू. प्रत्युष केवल चिखले 90.40%. कुमारी प्रिशा युवराज चांगले 86.40%. आणि तसेच आपल्या SSC मध्ये CBISE अंश, प्रत्युष, प्रिशा आणि शौर्य. एक कलाटणी देणार एक मार्क्स असतात आणि अंश अजय नशिबा 94% त्यांनी 10वीला मार्क्स मिळवलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले यांना विनंती करतोय त्याचा सन्मान करावा. अंश ऐक्य देखील 10वी मध्ये 94%. डोंगरीकर तरुण मंडळ, माझे आई वडील, माझे आजोबांचे खूप आभारी आहो. आता आम्ही मिठीबाई कॉलेजमध्ये आहो. सायन्समध्ये कम्प्युटर सायन्स करतो. यानंतर 10वी मध्ये 91% मार्क्स मिळवणारे प्रत्युष केवळ चिखले नवीन देव यांना मी विनंती करेन की प्रत्युषचा सन्मान करावा. प्रत्युष केवळ चिखले 10वी मध्ये 91% मार्क्स. डोंगरीकर तरुण मंडळ अध्यक्ष श्री प्रशांत चिखले, कार्यकारी मंडळ आणि उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मी डोंगरीकर तरुण मंडळाचे आभार मानू इच्छितो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. सर्वात मोठा आभार माझे आई वडील, पुष्पा टीचर, अंकित सर, एक्सेल क्लासेस, शाळेतील शिक्षक आणि संपूर्ण चिखले परिवार. आज माझे आजी आजोबा इथे असते तर मला स्टेजवर बघून खूप खुश झाले असते, कारण माझ्या मम्मी पप्पाच्या ऑफिस आवर्समध्ये तेच मला शाळेत आणि ट्युशनसाठी तयार करायचे, शाळेत सोडायला यायचे. आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या पुढच्या स्टडीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. छान छान, व्हेरी गुड. दुसरे जण आलात त्याबद्दल. मिठीबाई कॉलेजमध्ये आहे, सायन्स घेतलाय इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये. विनंती करतोय कुमारी प्रिशा युवराज जांगले 87% 10वीला मार्क्स मिळवलेले आहेत, तिचा सन्मान करावा. प्रिशा युवराज जांगले 10वी मध्ये 87%. पहिला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू डोंगरीकर तरुण मंडळ की मला सन्मानित केलं. आणि माझ्या आईबाबांना सुद्धा खूप थँक्यू की त्यांनी मला स्टडीजमध्ये सपोर्ट केलं. आणि आय होप की मी अजून स्टडीज करू शकते पुढं. थँक्यू. दिलीप चिखले या क्रिकेटवीर म्हणून समोर आले. ते या यंदाचं डोंगरीकर क्रिकेट क्लबनं खूपच आपला ठसा
तुझे भाऊ आलेले आहेत. बिचू SSC बोर्डामध्ये फर्स्ट ग्रेड मिळालेले ज्यांनी आज आपलं नाव कमावलेलं आहे. डोंगरीकर स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष. सगळ्या कमिटीला माझी विनंती आहे की कृपया आपण पटापट यायचं आहे. नवल लडगे अध्यक्ष आहेत. आधार टपके सेक्रेटरी आहेत. मंदार लडगे खजिनदार आहेत. हरमेश भानजी, पृथ्वीराज भिकरू, सुशांत दत्ते, आकाश वाघमारे हा संकलित. तसंच पटापट या ठिकाणी आपला पुरस्कार स्वीकार. आणि ह्याच बरोबर आपल्याला सांगण्याचा आनंद होतोय की आपण पाहिलं की ज्या वेळेला म्हणजे अगदी 5-6 वर्षाच्या युवकांपासून नवल नवल लडगे डोंगरीकर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर आधार टपके सेक्रेटरी आहेत. जितेंद्र नवल पुन्हा विनंती करतो. डोंगरीकर स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी आधार टपके यांना सन्मानित करतात. जितेंद्र मंदार लडगे खजिनदार पंकज कोळी यांना मी विनंती करतोय. या सोबतच आपण आपले यंगस्टर क्रिकेट प्रेमी जगन्नाथ लडगे यांना देखील सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर नंदू टपके पुन्हा मी विनंती करतोय पंकज कोळी यांना की नंदू टपके यांना सन्मानित करावं. अध्यक्ष प्रशांत चिखले यांना विनंती आहे. वैभव कठीण यांना सन्मानित करावं. गणेश टपके, विकी बिचू, उमेश चिंचे, उमेश चिंचे, हरमेश भांजी, केदार चिंचे यांना मी विनंती करते. हरमेश भांजी याचा सन्मान करावा. हरमेश भांजी कार्यकर्ता स्पोर्ट्स क्लब. पृथ्वीराज भिकरू मी पुन्हा एकदा केदार चिंचे यांना विनंती करते. पृथ्वीराज भिकरू डोंगरीकर स्पोर्ट्सचे कार्यकर्ते. सुशांत लडगे यांना करते. मी पॉइंटर विनंती करते. सुशांत लडगे यांना सन्मानित करावं. आकाश वाघमारे कृपया. सुशांत लडगे आकाश वाघमारे. मी जगन्नाथ लडगे यांना विनंती करतोय की कृपया या ठिकाणी येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. आकाश वाघमारे कोच यांना विनंती आहे की कृपया सन्मान करावा. हॅलो डोंगरीकर स्पोर्ट्स क्लबचे कोच श्री आकाश वाघमारे आले आहेत. त्यांचा सन्मान करतील प्रशांत चिखले आपले कट मंडळाचे अध्यक्ष. धन्यवाद. डोंगरीकर तरुण मंडळ अध्यक्ष, माझे अध्यक्ष, सेक्रेटरी, सहसेक्रेटरी आणि सर्व मंडळाचे सर्व सभासदांना आणि सर्व कार्यकारी मंडळाचे धन्यवाद करतो.
कारण आम्ही हे सर्व सुरू केलेलं आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सर्व म्हणजे एक आंतरगली क्रिकेट स्पर्धा ठेवलेली. त्याच्यात आम्ही काही ग्रुप सिस्टम न ठेवता आम्ही फक्त म्हणजे एक टीम ठेवलेली. त्याच्यानंतर आम्ही एक वर्सोवा स्पोर्ट्सची टुर्नामेंट आली, त्याच्यानंतर प्रॅक्टिस झाली. आम्ही त्याच्यात मोठे डिसिजन घेतली की आम्ही एक या वर्षाचा कोच ठरवला. या वर्षाचा कोच म्हणजे आकाश वाघमारे यांचं ठरवलेलं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही 3 डिपार्टमेंट बनवले, बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग. त्याच्यानंतर मग आम्हाला माझी सर्व खेळाडू म्हणजे उपेश चांदे असतील, आनंद टपके असतील, दीपक चांदे असतील, हे माझे खेळाडू सर्व म्हणजे आम्हाला मदतीला आले. म्हणजे कसं खेळायचं असेल तर प्लेयरांना सांगायचे की काय करायचं काय नाही करायचं. त्यांचे पण आभार मानतो. आणि प्लस आम्हाला हे आमचे सत्कार केल्याबद्दल आम्ही डोंगरीकर तरुण मंडळाचे अभिनंदन. धन्यवाद. आणि ह्या विक्रमी विजयाचं डोंगरीकर तरुण मंडळ नेहमीच असा कौतुक करत असतं. आणि ह्या अशा दिग्विजयी विजय म्हणावं लागेल, त्याचा कौतुक देखील त्याच मुलांना तरुण मंडळ करत आहे. या डोंगरीकर स्पोर्ट्स क्लब साठी भरभरून अशी 75,000 रुपयाची आणि आपण पाहिलं की या विजयाच्या पाठीमागे काय काय योजना लागतायत आणि त्या केलेल्या आहेत या डोंगरीकर कमिटीनं. आणि म्हणून कमिटीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या एकदाच्या. आणि यानंतर आम्ही ज्यांनी मैदानात कर्तबगारी दाखविली आणि मंडळाचं नाव सगळ्यांना परिचित करून दिलेल्या अशा खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करणार आहे कर्णधार प्रणित चिखले, अंकुर टपके, प्रथमेश कठीण, समाधान आहेरकर, भावेश टपके, अक्षित चांदे, स्वप्नील राऊत, पिंटू यादव, मिथुन जंगले, दिवेश चांदी, निखिल टपके, मीत चिखले, ऋषी मोरे, युग कठीण, वंश चांदी आणि पारस चिंचाई या सगळ्यांना विनंती करतोय तुम्ही लगेच यायचं आहे. 90च्या त्या दशकामध्ये किमान आपण प्रत्येक ठिकाणी मॅच जिंकलेले आहे, फायनल जिंकलेले आहेत. भरभरून जायचो. मग दांडा असेल, धारावी असेल, माहीम असेल की गोरेगाव असेल, सगळ्या ठिकाणी आपण खेळलेलो आहोत. आणि मला आठवतं ज्या वेळेला स्वस्तिकने टुर्नामेंट मांडली होती त्यावेळेला अंतिम सामन्यासाठी हरिजयच्या 2 टीम, ए टीम आणि बी टीम सेमीफायनल साठी आणि डोंगरीकरांच्या ए टीम आणि बी टीम अशा सेमीफायनल साठी गेल्या होत्या. त्याच्यातनं जिंकेल त्या फायनल साठी होणार. परंतु त्यावेळेला दुर्दैवाने त्या टुर्नामेंट मध्ये दोन्ही टीम आपल्या हरल्या होत्या आणि भगवान भाटणी यांना 50हून अधिक स्कोर केला म्हणून ते स्कोररचं बक्षीस मिळालं होतं. पण त्यावेळेला ते आपण डोंगरीकरांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिली होती. असाच सामना जो शिवगल्लीच्या बरोबर फायनलचा झाला होता. आणि त्यावेळेला देखील आपण पाहिलं, ज्यांनी टीव्हीवर पाहिलं असेल त्यांनाही जाणवलं असेल की डोंगरीकरांचे डोळे डबडबले. म्हणजे तो क्षण जर पाहिला आपण खरोखरच प्रत्येक खेळाडू अगदी जड अंतकरणाने होता. आणि त्याच्यातनं त्यांनी ठरवलं शिवगल्ली बरोबर जिंकलो आणि पुन्हा एकदा आपण जिंकणार. आणि दुसऱ्या वेळेला त्यांना मात केली त्याच्यावर आणि पहिलं बक्षीस जिंकून घेतलेलं आहे. मी विनंती करेन प्रणित चिखले यांना, प्रणित चिखले, अंकुर टपके, प्रथमेश कठीण, समाधान आहेरकर, भावेश टपके, अर्चित चांदी, स्वप्नील राऊत, पिंटू राऊत, मिथिल जंगले, दिवेश चांदी, निखिल टपके, मीत चिखले, ऋषी मोरे, युग कठीण, वंश चांदी, पारस चिंचाई. अंकुरने सगळ्यात या टुर्नामेंट मध्ये चांगला स्कोर केला, बॉलिंग केली, ऑलराऊंडिंग केली. मी अध्यक्ष प्रशांत चिखले यांना मी विनंती करेन की त्याचा सन्मान करावा.
निखिल टंके, जोरदार टाळ्या होऊ द्या. 5 चिंचय, दिवेश चांदी, वंश चांदी, दिवेश चांदी, वंश चांदी. अजून खेळाडू कुठे गेले जरा या. भावेश टपके यांनी खूप चांगली गोलंदाजी, अगदी वेळेवर ऐन वेळी चांगली गोलंदाजी त्याची झाली आणि विजयाला वाव मिळाला. युग कठीण चांगला फिल्डर आहे. केदार चिंचे यांना विनंती करतोय युगचा सन्मान करा. ऋषी मोरे, केदारला पुन्हा विनंती करतोय की ऋषी मोरे यांचा सन्मान करावा. अध्यक्षास उर्मिला चिंचे यांना देखील मी विनंती करतोय. शशिकांत लडगे, डोंगरीकर नाखवा मंडळ. डोंगरीकर नाखवा मंडळच्या सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. डोंगरीकर तरुण मंडळाचा आभार मानतो. डोंगरीकर महिला मंडळ अध्यक्षा उर्मिला चिंचे यांचा सन्मान करतील अध्यक्ष आणि कविता लडगे. डोंगरीकर बँड पथकाचे रमेश. डोंगरीकर तरुण मंडळ आज आपल्या महिला मंडळांचा सत्कार केल्याबद्दल डोंगरीकर तरुण मंडळांची मी आभारी आहे. डोंगरीकर बँड पथकाचा सन्मान स्वीकारावा. डोंगरीकर आरती मंडळाचे कोणी सदस्य असतील मंडळ. रामप्रसाद एक भजन मंडळाने बँड पथकाचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. आणि येथे हंडीला आम्हाला सुट्टी द्यावी हे मंडळातून माझं मागणं आहे. मीनाक्षी पांडू विविध संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती करतोय की मंडळाकडनं सत्कार स्वीकारावा. अध्यक्ष प्रशांत चिखले यांना विनंती करतोय की मीनाक्षी पांडू यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. त्याचबरोबर वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विक्रम चिखले यांना विनंती करतोय की त्यांचा सत्येंद्र चिंचे यांना मी विनंती करतोय की वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटी अर्थात मोठा संघाचे अध्यक्ष जितेंद्र चिंचे यांना विनंती करतोय विक्रांत चिखले यांचा सन्मानित करावा. वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ते आहेत. त्याचबरोबर आपल्याला परिचित आहे की आज कुणी महिलांचा आवाज मुंबईमध्ये महाराष्ट्रभर ज्यांनी उठविलेला आहे अशा मरोल बाजार महिला मंडळाच्या अध्यक्षा राजेश्री ताई भानजी आणि त्यांनी कृपया स्टेजवर यावं. मी आमच्या डोंगरीकर तरुण मंडळाच्या महिला सदस्या उर्मिला चिंचे आणि कविता लडगे या दोघींनाही मी विनंती करेन की ताई भानजी यांना सन्मानित करावं. आपले बोर्ड आणि बॅनर्स प्रमाणे 2025 मानकरी दहीहंडीचे मानकरी डोंगरीकर तरुण मंडळ यांना खरोखर शुभेच्छा.
तसेच आमच्या महिला मंडळाला सुद्धा शुभेच्छा असतील. तसेच तरुण वर्ग नागपा मंडळ भरपूर मजा करा, परंतु खर्च कमी करा. खरोखरच मी आभारी आहे, कारण आमचे सत्कार बरेच होत असतात महाराष्ट्रामध्ये, परंतु स्थानिक ठिकाणी आपल्याला एक गर्व आहे, अभिमान आहे. मला आज खरोखरच धन्यवाद मी समजतोय आज डोंगरीकर तरुण मंडळ. आणि जर सत्याने आपण वागलो आणि खरोखर डोंगरीकर तरुण मंडळ त्याला आज जाग लागेल आपल्या नोंदणी कुटुंबाला, असं माझ्या हातून कदापि काम होऊ शकणार नाही. एवढं मी बोलून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नरेश चांदे आणि कैलास तरे आपल्याला नेहमीच मदत करीत असतात, त्यांना देखील मी धन्यवाद देत आहे. आणि कडे जात असताना आज सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी होत आहे. ऋषभ कोळी आणि सत्यनारायणाची महापूजा होत आहे. मी विनंती करेन माजी सेक्रेटरी विद्यमान कार्यकर्ते नाशिकेश जांगले यांना 2 शब्द बोलले. हॅलो, गोपालकृष्ण महाराज की. आज तरुणातील सलावताप्रमाणे सत्यनारायणची महापूजा त्या निमित्ताने आज दरवर्षीचा आपला कार्यक्रम असतो. आज कार्यक्रमामध्ये आज आपले विद्यमान अध्यक्ष प्रशांत चंद्रकांत चिखले, शेखर चिंचाळे, खजिनदार केदार चिंचाळे, सहसेक्रेटरी पंकज कोळी आणि सर्व माजी कार्यकर्ते आणि सर्व बंधू आणि भगिनी, खरोखरच आजचा जो कार्यक्रम आहे आज चांगल्या रीतीने पार पडत असतात. त्यासाठी जो काळ आज वर्षभराचा आपला आनंद घेणार आहोत, त्याच्यासाठी सर्व जे होणारे कार्यक्रम आहे त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तसे डोंगरीकर तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री जयेंद्र किसन लाडगे यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलले. डोंगरीकर तरुण मंडळाची साळाबादाप्रमाणे शिवजयंतीची श्री सत्यनारायणाची आज महापूजा आहे. त्यासाठी सगळ्यांना या पूजेच्या निमित्ताने सगळ्यांना आपल्याला प्रसादीचा जेवणाचा लाभ आपण घेणार आहोत. कुणी न जाता इकडनं प्रसादीचा थोड्याच अर्ध्या 15 मिनिटात हे सगळं कार्यक्रम आटवेल. पण सगळ्यांनी श्री सत्यनारायणाची प्रसादीचं जेवण खाल्ल्याशिवाय जायचं नाही. आणि मी सांगायचं एकच बोलेन की आज आपला डोंगरी गल्लीचा येणारा तो दहीहंडीचा जो कार्यक्रम आहे आणि आपले मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले आणि सर्व आमचे पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांवर सर्व हंडीचा हा बोजा म्हणजे आपल्या ज्या पद्धतीने आपण कार्यक्रम करणार आहोत त्याचा अतिशय बोजा आमच्यावर आहे आणि तसा तुमच्यावर पण सभासदांवर पण आहे. सभासदांना मी एक सांगेन की दहीहंडीचा कार्यक्रम येतोय आणि तो आपण आनंदाने कसा मजेशीर, प्रत्येक सभासदाची ही जबाबदारी असते. त्यांनी आपला या 9 वर्षाच्या खिंडी काल आहे यामध्ये कार्यामध्ये आपण या दहीहंडीच्या सोहळ्यामध्ये अतिशय प्रेमाने आणि याने आनंदाने जो साजरा करणार आहोत त्याची प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे मी वेगळ्या, शेवटी बायका लेडीज आपल्याला सांभाळणारच आहेत, पण आपण आपल्या परीने चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे स्वतःच, जेणेकरून कुठे काही या सणाला 9 वर्षाच्या सणाला कुठलंही गालबोट लागलं न पाहिजे असं मी ठणकावून तुम्हाला सांगेन. येणाऱ्या सभा असतील त्याच्या पण होईल, पण आज सत्यनारायणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हेच सांगेन. आणि आज आपण जो आपल्या गल्लीचा इतिहास बघितला असेल तो सगळ्यांनाच माहिती आहे. आपण काय काय कुठे काय केलं ते सगळ्यांनी, जे आज आमच्यावर तुम्ही या वर्षाची जी जबाबदारी टाकलेली आहे ती आम्ही नीटनेटक्याने पार पाडणार, कारण तुमचा नेहमीच आम्हाला सपोर्ट असते. आज आपण रॅली बघितली असेल या टोकापर्यंत मांडवी कंची ते बहुतेक उदा गल्ली त्या साईडला गेली तरी आपली लोक एवढी भरगच्च असतात. आणि आज आपण या क्रिकेटचं सांगेन, क्रिकेट बऱ्याच 2-4 वर्षांमध्ये आपण क्रिकेटला वेगळंच वळण लागलं होतं. कधी आपल्याला बक्षीस दिसत नव्हतं. आज कंटिन्यूस आपल्या गावामध्ये 4 टुर्नामेंट भरवल्या, त्याच्या 4 मध्ये 4 मध्ये गेलो, परंतु एकामध्ये हरवून आपण त्याच्यात हरलो, एक हरलो, पण
3 विजयी झालो. बऱ्याच वर्षाने आपल्याला तो आनंद मुलांनी चांगल्या रीतीने खेळ खेळून तो आनंद यावर्षी आपला दहीहंडीच्या निमित्ताने डबल केला आहे. म्हणून मी त्यांना मुलांना स्पोर्ट्सवाल्यांना जेणेकरून आज त्या आकाश वाघमारे आपला कोच होता मंडळात गल्लीचा स्पोर्टचा, तसाच नवल लडगे आणि त्याच्या टीमला आणि सर्व खेळाडूंना या माझ्याकडून शुभेच्छा असतील. आणि आपण परत मी बोलेन प्रसादीचं जेवण खाल्ल्याशिवाय जायचं नाही एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद जयेंद्र लडगे साहेब. तसेच आपले CFP महेंद्र गजानन लडगे, डोंगरीकर तरुण कार्यकारी सदस्य व मंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, यांना मी विनंती करतो की यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. कालावाद प्रमाणे आज शिवजयंती निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आहे. मी सर्वांना या शिवजयंती निमित्ताने मी आणि माझ्या मंडळातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या मंडळाचे अध्यक्ष विद्यमान प्रशांत चिखले, सेक्रेटरी जितेंद्र चिंचय, खजिनदार केदार चिंचय आणि सहसेक्रेटरी पंकज कोळी. या मंडळाची जी कामं आहेत त्या कामामध्ये खूप ते सगळे मेहनत करतात आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्य जीव लावून कामं करतात. अशी भरपूर या मंडळाची कामं आहेत. मी एवढं सांगेन, आता आपली बरेच वाजले, मला वाटतं 11:15 झालेले आहेत आणि जेवणाची वेळ झाले. मी जास्त काही बोलणार नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगेन की दहीहंडीचा सोहळा असताना आपण सर्वजण आपल्या घरातला सोहळा आहे, आपल्या घरातलं लग्न आहे, आपल्या घरातलाच कार्यक्रम आहे समजून आपण स्वतः त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि भरभरून सर्वजण मजा करा, मदत करा. या सर्व दहीहंडीचं सर्व क्रेडिट तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही सर्व मंडळाला सहकार्य कराल मी अशी आशा बाळगतोय. त्यानिमित्ताने आज मी शिवजयंती असल्या कारणाने मी 2 घोषणा देऊ इच्छितो. आपण मला साथ द्यावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गोविंदे गोपाल गोविंदे गोपाल. थँक्यू. जय महाराज. धन्यवाद महेंद्र लडगे. तसे डोंगरीकर तरुण मंडळाचे खजिनदार श्री केदार जगन चिंचे यांना मी केदार जनार्दन चिंचे यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द. आपल्या डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले आणि माझं कार्यकारी मंडळ. बरोबर महेंद्र लडगेने सांगितलं की कामाचं आपलं भरपूर वाढलेलं आहे, पण आपल्या डोंगरीकर तरुण मंडळाचं पूर्वीपासून किती पण कामं येऊ दे पण मंडळ त्याच्यामध्ये मागे हटत नाही. कुठले पण प्रसंग येऊ दे त्यामध्ये काम करताना सभासदांचा हा म्हणजे सहकार्य असं असते की ते मागे हटत नाही. मग कुणाला काय करायचं काय नाही ते बरोबर आपल्या पाठीशी असतात मंडळाच्या. आणि आता मॅचचं भरपूर सांगितलं, बरोबर 2-3 वर्षामध्ये 1 फायनल बसायचे ना, आज आपल्या 4 फायनलला गेल्या. त्याचा आनंद एवढा होतो ना, मॅच जिंकली का जिंकली मंडळाचे एकमेकांना फोन जाते काय द्यायला पाहिजे. 25 ते 50 ते कोण कुणाला बोलत नाही एवढे पैसे का दिले नाही काय नाही, कारण ते पैसे ते व्यवस्थित ठेवतात त्याचा प्रश्नच नाही. पण पूर्वीपासून पहिला आम्हाला मंडळाला मॅच जिंकून द्या, दुसरं काय नको, एक तरी फायनल मारून त्याने आज आपल्याला 4 फायनलला गेले. आम्ही मंडळ एवढं हंडीच्या वर्षी आनंदात आहे त्या मॅचीच्या बद्दल. खरोखर ते न बोलता आम्ही त्यांना पैसे जाहीर केले, त्यांना बोलायला चान्सेस दिला ना आम्हाला काय द्या आणि काय नाही. त्याच्या पुढे असे जिंकत राहिले ते तर आम्ही त्याच्या मागे आम्ही आहोत. आणि हंडीचं वर्ष आलं, नेहमी प्रत्येक मिटिंगला कमी खर्च आणि कमी खर्च झालाच पाहिजे आणि मजा केली पाहिजे. मी गेल्या वर्षी पण बोललो होतो की मंडळाचा किती पण पैसा संपू दे पण सभासदांचा पैसा संपला ना पाहिजे. याच्या मागे काहीतरी लक्ष लावा, कारण मंडळ काय ना काय मेहनत करून सभासद मेहनत करून तो पैसा जमवू शकेल, पण आपल्या सभासदांना तेवढं काय होत नाही. आणि आज गावामध्ये एकदम खर्चाचा तो लोड जास्त झालेला आहे. आपण कमी खर्चामध्ये मजा कशी करायची तोच विचार करा, ती कशी मजा येईल, कसं नाचायचं, कसं खेळायचं ते. पण ते आता ते कपड्याचे विषय जास्त निघालेले आहेत, त्याच्यावर आपलं लक्ष दिलं पाहिजे. आणि आज
हंडीचं वर्ष मग कसं गाजवायचं ते एकेकाच्या मनामध्ये ठेवा आणि मनात काय ठेवू नको, काय विचार असतील तर आपल्या ऑफिसमध्ये या, जनरल मीटिंग होत्या आणि सल्लागारच्या मीटिंग होत्या, ते विषय मांडा, आम्ही त्याच्यात काय ना काय विचार करत राहू. एवढंच बोलून 2 शब्द सांगतो. धन्यवाद. केदार चिंचे मी सांगितले की डोंगरीकर तरुण मंडळात नाही तर पूर्ण गल्लीतल्या सर्व जेवढ्या विभाग, महिला मंडळ, स्पोर्ट क्लब जेवढे मंडळ आहे त्या सर्वांना जर यावर्षीची जी मजा आहे ती केव्हाच आलेली आहे. त्याचप्रमाणे आता डोंगरीकर तरुण मंडळाचे सहसेक्रेटरी श्री पंकज गजानन कोळी यांना मी विनंती करतो की त्याने आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करून आपणा सर्वांची कुलस्वामिनी एकवीरा देवी आपणा सर्वांच्या वतीनं पवित्र वंदन करून सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आपल्या डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी चिखले, सेक्रेटरी जितेंद्र चिंचय, खजिनदार केदार चिंचय आणि उपस्थित माझे अध्यक्ष महेंद्र लडगे, जयेंद्र लडगे आणि माझंच म्हणजे आपलंच कार्यकारी मंडळ यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि उपस्थित माझ्या डोंगरीकर तरुण मंडळ सर्व लहानपण सभासद जण हो. आज डोंगरीकर तरुण सालाबंद प्रमाणे यंदाही आपल्या सत्यमेव महापूजेचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यांनी भरभरून सांगितलेलं आहे, आपल्या अध्यक्ष माझ्या अध्यक्षापासून सर्वांनी. पण एकच सांगेन, ज्या विभागावर आपल्याला जे काम करायचं आहे, मंडळाचं असू दे आणि कोणता असू दे, राहिला विभाग खास करून मंडळाच्या सर्व सांगितलं, पण आपला एक विभाग राहिला ऐकवेळा देवीच्या पायथ्याशाळे धर्मशाळा. या धर्मशाळेचं लवकरात लवकर सुशोभीकरण करण्याचा मी संकल्प घेतलेला आहे. अध्यक्षाच्या माध्यमात डोंगरीकर तरुण मंडळाच्या माध्यमात त्याची मी पूर्तता करण्याचा आणि करून दाखवण्याचाच प्रयत्न केला. आणि मंडळाची नेहमी साथ लाभलेली आजच्या घडीला आणि याच्या पुढेही मंडळ मला सभासद पण सुद्धा सहकार्य करते, एवढंच बोलतो. आणि याचं मी प्रशांत चिखल्या याचं सविस्तर ते सांगतीलच, एवढंच बोलून थांबतो. आणि मी अजून एक डोंगरीकर तरुण मंडळाच्या सर्वांना एक थँक्स करेन की धन्यवाद देईन. आज लागलीच माझ्या मुलांचा एक विवाह सोहळा साजरा झाला. खरोखरच तो सोहळा साजरा करण्यासाठी मला डोंगरीकर तरुण मंडळाच्या सर्व सभासदांनी आणि अध्यक्षांनी मंडळाने भरभरून मदत केली. आणि डोंगरीकर तरुण मंडळ असं आहे, कोणतेही मी काम घेतो, वैयक्तिक असो किंवा मंडळाचा असू दे, नेहमी विचारे सर्व लोक मला साथ देतात. अध्यक्ष साहेब, तुम्ही मला नेहमी साथ दिल्याने याच्या पुढेही मंडळासाठी जेवढे होते मी तेवढं सहकार्य करेन. आणि डोंगरीकर तरुण मंडळाला तरी दिवस मी सॅल्यूट ठोकतो. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराज. तसेच मी आता रशीद सोलकर यांनी एक आपला समाधान आयरकरने एक विचार एकदम त्याला गळीवरला आलं, त्याने आपल्या मॅचसाठी एक जिंकून दिला बोललं, त्याने स्वतःकडले 1000 रुपयाची देणगी जाहीर केली. रशीद सोलकर याचा आपण अभिनंदन करतो. धन्यवाद. जसे आता शेवटचे समारोहाचे अध्यक्षांचे भाषण, शेवटचे भाषण आहे डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रशांत चंद्रकांत चिखले यांना थोडक्यात नाही तर भरभरून बोला. नमस्कार. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझे 2 शब्द चालू करतो. सर्वात प्रथम मी माझ्या सभासदांना, ज्यांनी माझ्या सुखादुःखात जी साथ दिली त्याचाच खरोखर मी ऋणी आहे. मेडिकल विभाग असे बरेच विभाग आहेत आपल्याकडे. प्रथम मी आपल्या लोणकर स्पोर्ट वेलफेअर असोसिएशनच्या याच्याने चालणार आहे. कारण काय, आम्ही 2 फायनली फक्त त्या मोबाईलच्या द्वारे ऐकल्या झाल्या. नंतर 2 फायनली खरोखरच त्या डोंगर स्पोर्ट वेलफेअर असोसिएशननी
जी मन आपली डोंगर तरुण मंडळाची जिंकलेली आहे त्याच्याहून मन त्या लोकांनी आपल्या गावाची जिंकून दिलेली आहेत एवढे ते सॉल्व केले. परत एकदा त्यांचे अभिनंदन. डोंगर कामगार संघटना पण आहे त्यांच्या पाठीला पाणी लावून आम्ही जवळ डोंगर तरुण मंडळ पण साथ देत आहे. डोंगर नागपूर मंडळाचे आभार. आज आपला सामूहिक विवाह खरोखरच खंत वाटते बोलायला की 19 एप्रिल आपली तारीख ठरलेली असून पण जेणेकरून आपल्याकडे एक पण सभासद कोण असे आलेले नाही. तर पण मी सांगतो बघा विचार करा आपल्या गलीची दहीहंडी आहे आपण ते आवर्जून या कारण का 19 एप्रिल आपली ठरली अजून तारीख निघून गेलेली नाही. तरी पण मी एकदा विनंती करीन आपल्या गलीतील गावातील बरेच लोकांना की आमच्यात सहभागी व्हा. आमचा कार्यक्रम कसा असतो तो सर्वांनी पाहिलेलाच आहे. डोंगरीकर शिक्षण विभाग खरोखर जे आता शिक्षणाला जे पात्र ठरलेले खरं त्यांना मी सल्यूट टोकेन की बघा आपले आई वडील खूप कष्ट करतात कुठून ना कुठून तरी फी अशी जमा करतात. मी बघितलेलं आहे की 2000 द्या 5000 द्या असे भरपूर. पण आताच्या पोरांना मी एवढंच सांगेन की तुम्ही ते पैसे वाया घालवू नका जेणेकरून आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या घराचं नाव आपल्या गल्लीचं नाव आणि आपल्या संपूर्ण वेसावे गावाचं नाव तुम्ही उज्ज्वल करा. आणि शिक्षणात तुम्ही शिकला तर बरंच तुम्ही पुढे जाणार कारण का आपल्या नोकरीपणातच थोडं यश आहे कारण का धंद्यात बघितलं असेल बरेच धंदे आपले थोडे खालावलेले आहेत जेमतेम थोडेफार राहिलेले आहेत. त्यांना पण मी एवढं सांगेन की तुम्ही जरा मेहनत घ्या थोडे काबाड कष्ट करून तुम्हाला मच्छी जरूर भेटेल. डोंगर विश्रामधाम डोंगर विश्रामधाम ते असं सुसज्ज करण्याचं आम्ही ठरलेलंच आहे कारण का आता आम्ही थोड्याच दिवसात जे आम्हाला बऱ्याच अशा कानावर येतात की आपलं बाथरूम थोडं हे आहे ते आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला गाय देतो की आम्ही थोड्यात म्हणजे एकदम थोड्याच दिवसात तुम्हाला चांगली गुड न्यूज अशी देणार आहे की कारण का आम्ही ते विश्रामधामचं जे बाथरूम आहे ते सुसज्ज करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या सभासदांना मी एवढंच सांगेन की आपण जेजुरी जातो एकविरा जातो की अलिबागला जातो खंडेरी जातो. माझ्या सभासदांना एवढंच मी सुचवतो की माझ्या जो अंकाचं हे आहे त्याच्यामध्ये मी एवढंच बोलू शकेन की का ना आपल्या सभासदांना अयोध्या काशी विश्वनाथला घेऊन जाणं का ना जमणार एवढंच मी आपल्या सभासदांना मंचावर बसलेला मी सांगू शकतो की भले काहीतरी होते पण आपली माझी एक इच्छा मी बोलून दाखवली आपल्या सभासदांना अयोध्या काशी विश्वनाथला घेऊन जायची. नंतर काय ते आपण फंड काय मारू ते मारू बरोबर आहे ना. रायला दहीहंडीचा उत्सव आपला नववर्षाने दहीहंडीचा उत्सव येतो त्यामध्ये आपण आपल्या महिला मंडळ त्यांचं कार्य बघून खरोखर त्यांना कुठचं पण काम दिलं तरी पण ते नाही ना बोलत आवर्जून उपस्थित असतात कुठल्या पण कार्याला. दहीहंडी आपले असे आहे की 2002 वर्षांनी येते ते सांभाळणं आता सर्वात आपल्या आजीमाजी यांनी सांगितलेलं की सांभाळणं ते खूप गरजेचं आहे. कारण का आम्ही 4-5 जण अशा असतो की तिथून हलतच नाही की जोपर्यंत आपलं पुढे जात नाही. तुम्ही आमच्या कांद्याला खांदा लावून हात लावा आम्ही पण तुमच्या कांद्याला खांदा लावून जे दहीहंडीचा जो उत्सव आहे तो असाच भरभरून पुढे नेल. आणि राहिलं आपलं पैशाचं कोण सांगतात जास्त पैसे लागतात कोण सांगतात कमी लागतात ते आपण त्यांना बोलू शकत नाही कारण का बघ जो खर्च करतो तो करतो जो नाही करत तो करतच नाही. म्हणून मी एवढं सांगेन की जरा सांभाळून खर्च करा मजा पण आली पाहिजे. परत एकदा मी सांगेन की आपला सत्यनारायण महापूजेचा जो आस्वाद आहे तो सर्वांनी घ्यावा जेणेकरून आपलं सर्व मंडळाला सर्व चांगलं योगदान देईल असं मी सांगतो. बघा एकदा माझ्या चिखले परिवारातर्फे आणि माझ्या डोंगर तरुणांतर्फे संपूर्ण सभासदांना
माझ्याकडून शुभेच्छा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रशांत जिंकले. कार्यक्रम संपला, तुम्ही जा.
सन मोठा यो हौसे मौजेचा आईला वेसावे गावासा या वर्षाचा मानहंडेचा आमचे डोंगरी गल्लेचा अहो या वर्षाचा मानहंडेचा आमचे डोंगरी गल्लेचा मन करी हात वेसाव गवानू डोंगरी गल्लीचे दही हंडीचे मन करी हात 9 वर्षाने सनियो आयलाय झायला आनंद घरा घरात 9 वर्षाने सनियो आयलाय झायला आनंद घरा घरात 9 वर्षाने सनियो आयला झायला आनंद घरा घरात 9 वर्षाने सनियो आयला झायला आनंद घरा यशवदीच्या लाडक्या बाला आज तुझा है गोपाल काला यशवदीच्या लाडक्या बाला आज तुझा है गोपाल काला नंदा घरच्या तान्या बाला गाई हाकिल्या रानावनाला नंदा घरच्या तान्या बाला गाई हाकिल्या रानावनाला आज अष्टमीचे रातीला जन्म झाला मधुरेला आज अष्टमीचे रातीला जन्म झाला मथुरेला जन्म झाला मथुरेला वेसाव गवानू डोंगरी गल्लीचे दही हंडीचे मन करी हात वेसाव गवानू डोंगरी गल्लीचे दही हंडीचे मन करी हात 9 वर्षाने सनियो आयलाय झायला आनंद घरा घरात 9 वर्षाने सनियो आयलाय झायला आनंद घरा घरात 9 वर्षाने सनियो आयला झायला आनंद घरा घरात 9 वर्षाने सनियो आयला झायला आनंद घरा घरात सात दिवसाचा सप्ताह मांडीला गाव जमला हरिनामाला 7